मानवी जीवनामध्ये सकस अन्नाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे। सकस आहारामध्ये विविध रानभाज्यांच्या तसेच फळांचा समावेश आहे। सध्या धकाधकीच्या जीवनामध्ये रानातील भाजी तसेच शेत शिवारातील उगवल्या जाणाऱ्या भाज्यांचे महत्त्व तसेच पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व व आरोग्य विषयक माहिती सर्वसाधारण नागरिकांना पोहोचविण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरीय रानभाजी व मिलेट प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे आयोजन कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व कृषी विभाग यांच्या वतीने आज नवीन प्रशासकीय इमारत जयस्तंभ चौक गोंदिया येथे भरविण्यात आले असून रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन सभापती मुनेश रहांगडाले तसेच जिल्हा कृषी अधीक्षक तथा प्रकल्प संचालक अजित आडसुळे यांच्या हस्ते करण्यात आले असून सर्व नागरिक शेतकरी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रानभाजी महोत्सवास अवश्य भेट द्यावी असे आवाहन कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व तालुका कृषी अधिकारी कार्यालय गोंदिया यांच्या वतीने करण्यात आले आहे। 9 ते 15 ऑगस्ट या दरम्यान आपण आपल्या जिल्ह्यामध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून रानभाजी महोत्सव आपण साजरा करतो आणि त्या अनुषंगाने आज आपल्या या प्रशासकीय इमारतीमध्ये आज जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव इथे आपण आयोजित केलेला आहे। आज आपण या प्रशासकीय इमारतीमध्ये जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचं आयोजन केलेलं आहोत। या रानभाजी महोत्सवामध्ये जवळपास 100 ते 125 स्टॉलधारक आलेले आहेत। त्यांनी आपल्याकडील विविध रानभाज्यांचं प्रदर्शन मांडलेलं आहे आणि सोबतच विक्रीची पण व्यवस्था केलेली आहे। याचा उद्देश हाच आहे की आपल्याला ज्या काही रानभाज्या आहेत काळाच्या ओघात ज्या काही पाठींब पडत आहेत त्याची आपल्याला तोंड ओळख व्हावी व त्याचं महत्त्व आपल्याला समजावं। सोबतच विक्रीच्या माध्यमातून आमचा हा पण प्रयत्न आहे की ह्या रानभाज्या बनवण्याची जी काही आपली पाककला आहे ती पाककला किंवा पाककृती पण लोकांना समजावी। या रानभाजी महोत्सवाला माझं एक आव्हान आहे की सर्वांनी याचा लाभ घ्यावा व जास्तीत जास्त याचा उपयोग करून घ्यावा। त्याच्याने वाटवाई नाही होत आहे। जसं आता केने आहे, हा आपला केने आपण खाल्ल्यानं एवढा म्हणजे शरीराला चांगला फायदा मिळतो। याच्यानं पकानबेद आहे, जसं पकानबेद आपल्या शरीरासाठी चांगला होतो। याची आपण चिले बनवू शरी नाही का बनवता येतं आपल्याला। आणि लिंबू आहेत, दाड लिंबू आणि हे आपला कुंदरू म्हणतात आणि ते आपल्याला शहरामध्ये जे मिळत नाही, आपण जे गावामधून जंगलामधून जे आणतो ते शरीरासाठी खूपच चांगले फायदेमंद आहेत। आणि मी गोंदियाला राहते। आम्ही इथे रानभाजी महोत्सव बघायला आलो आहोत। इथे माझी आई सांगत होती की औषधीय गुणवाले भाज्या इथे मिळत आहेत, त्यामुळे आम्हाला उत्सुकता होती की बघायची की कशा भाज्या आहेत। तर खूप छान आहे इथे आणि लोकांचा प्रतिसाद पण खूप छान आहे। त्यामुळे तुम्ही देखील या रानभाजी महोत्सवाला भेट द्या आणि रानभाजी घेत त्यांचा मनस्वी आनंद घ्या। जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। तसंच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा, आपली बातमी, जीबी न्यूज गोंदिया।